कोकणातलं महाबळेश्वर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं अशा दापोलीमध्ये इंद्रधनु विलेज नावाचा एक अत्यंत भव्य असा बंगल्यांचा प्रकल्प आकाराला येतो आहे। या प्रकल्पाच्या संदर्भात जर सांगायला झालं तर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा इथे आहेत। इथे सध्या काही 1 BHK चे बंगले अवेलेबल आहेत। फक्त 43 लाख रुपयामध्ये या ठिकाणी जवळपास 2 गुंठ्यांच्या जागेमध्ये 1 BHK चा बंगला आकाराला येतो आहे। 630 स्क्वेअर फीटांचं काम यामध्ये असणार आहे, बांधकाम असणार आहे। अतिशय देखणा, अतिशय कोझी अशा प्रकारचा हा बंगला असणार आहे। म्हणजे कोकणामध्ये आपलं स्वतःचं घर, कोकणच मुळात खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे, निसर्गाने नटलेलं आहे, अत्यंत सुंदर आहे। म्हणजे कोकणामध्ये गेल्यानंतर तिथे आपलं एक घर असावं असं सातत्याने वाटत असतं। आणि ह्या निसर्गरम्य अशा कोकणामध्ये हे 1 BHK ची घरं, बऱ्याचदा कसं होतं ना की अनेकदा मोठे बंगले आपल्याला परवडत नाहीत, पण मग अशा प्रकारच्या छोट्या घरांची गरज लक्षात घेऊन इंद्रधनु विलेजमध्ये हे 1 BHK चे बंगले आकाराला येत आहेत। 630 स्क्वेअर फीटांमध्ये हे बंगले आहेत। त्याच्यामध्ये प्रशस्त अशा प्रकारचा एक हॉल आहे, एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचा वरांडा आहे, जिथे सकाळी तुम्ही बसून छानपैकी चहा घेऊ शकता, दुपारी मस्तपैकी गप्पा मारू शकता, संध्याकाळी चांदणं बघत बघत तिथे सुखदुःखाच्या गोष्टी करू शकतात। एक सुंदर अशा प्रकारचा हॉल आहे। या हॉलमध्ये स्थानिक कारागिरांनी बनवलेला एक सुंदर अशा प्रकारचा सोफा आहे। तुमच्या एंटरटेनमेंटसाठी 32 इंचांचा TV असणार आहे। त्याच पद्धतीने इथे आणखीही चांगल्या सुविधा, विशेष म्हणजे इथे खूप छान कोनाडे दिले आहेत, ज्यामध्ये काही चांगल्या वस्तू तुम्ही ठेवू शकता, तुमचं देवघर करू शकता। अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं एक बंगला या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। थोडंसं आत गेल्यानंतर किचन आहे। किचनमध्ये प्रोमक्राफ्ट ही जी कंपनी आहे ते स्वतः मॉड्युलर किचनचे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं अतिशय सुंदर अशा प्रकारचं किचन या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे घरामध्ये गेल्यानंतर अतिशय छान वाटतं, कोझी वाटतं, सुंदर वाटतं। इथे येऊन राहावं, आराम करावा असं सातत्याने वाटत राहतं। एक सुंदर अशा प्रकारचा बेडरूम दिलेला आहे। या बेडरूममध्ये चिऱ्याची एक भिंत तयार करण्यात आलेली आहे। सो कोकणचा जो एक रस्टिक लुक आहे, रस्टिक फील आहे, हा या बंगल्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे जाणवतो। अत्यंत सुंदर, अत्यंत देखणा अशा प्रकारचा हा बंगला आहे। 630 स्क्वेअर फीटमध्ये याचं बांधकाम आहे आणि आजूबाजूला जवळपास 1400 स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही एक छानसं छोटंसं गार्डन तयार करू शकता। तुमची गाडी तिथे पार्क होऊ शकते। तुम्हाला जर हवं तर तिथे तुम्ही छानपैकी पायी चालू शकता, मजा करू शकता। छोटासा कोझी अशा प्रकारचा बंगला आहे। अतिशय लिमिटेड अशा पद्धतीचे हे 1 BHK चे बंगले आहेत। या बंगल्यांच्या संदर्भात प्रोम डेव्हलपर्सचे श्री तुषार जोशी यांनी हे सगळं छानपैकी त्यांच्या स्टाईलमध्ये, कारण हे त्यांचं स्वतःचं अपत्य आहे, हे ते स्वतः डेव्हलप करत आहेत, त्यामुळे इथली वीट अँड वीट रचली जात असताना याच्यामध्ये त्यांच्या भावना आहेत। त्याच्यामुळे माझ्याहीपेक्षा जास्त ते अधिक चांगल्या पद्धतीने हे सगळं एक्सप्लेन करू शकतात। श्री तुषार जोशी यांनी हे बंगले या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत। तो एक्सप्लेनर एक व्हिडिओ आपण यानंतर बघतो आहोत आणि निश्चितपणे फक्त 43 लाख रुपयांमध्ये हे बंगले उपलब्ध आहेत। स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही संपर्क साधून या बंगल्यांच्या संदर्भात तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात। आपण बघूया श्री तुषार जोशी नेमके त्यांच्या स्टाईलमध्ये हे बंगले कशा पद्धतीने एक्सप्लेन करत आहेत। नमस्कार, इंद्रधनु विलेज या आपल्या प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो, मनापासून धन्यवाद। कारण तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रतिसादामुळे इंद्रधनु खूप वेगाने आपला विकसित होतोय आणि याच्या आधीचे जे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडत आलो ते व्हिडिओ तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बघताय आणि त्यातनं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसादही तुम्ही देताय, त्याबद्दल मनापासून तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद। आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये पण हा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे, छोटा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये 1 BHK चा बंगलो म्हणजे
जो पूर्ण झालेला बंगलो आहे, हा बंगलो मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 1 BHK चा बंगला मी तुम्हाला दाखवला होता, एक्सप्लेनही केला होता, पण त्यावेळेला तो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये होता. पण आता हा बंगला पूर्ण झालाय, याचं पोझिशन सुद्धा झालेलं आहे. हा बंगला आपण निश्चितच पाहूया, चला माझ्याबरोबर. माझ्या मागच्या बाजूला पाहताय तो हा 1 BHK बंगला आणि 630 स्क्वेअर फूट असं त्या बंगल्याचं बांधकाम आणि त्याचबरोबर कमीत कमी 2 गुंठ्याचा प्लॉट असा हा प्रशस्त बंगला आहे. हा बंगला आता पूर्ण झालाय, ह्याचं पोझिशन सुद्धा झालेलं आहे आणि हा बंगला मी म्हटलं होतं खूप सुंदर बंगला झालेला आहे. आता हा बंगला मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. या बंगल्याची सुरुवात पण व्हरांड्यातनं होते. आपण इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दिसतो तो प्रशस्त असा वरांडा. सुंदर वरांडा आहे, खूप मोठा वरांडा आहे. या ठिकाणी अगदी कॉफी टेबल टाकून तुम्ही छान प्रकारे संपूर्ण फॅमिली गप्पा मारू शकता. आता बंगला आपण आतनं पाहूया. या बंगल्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त हॉल आहे. हॉल खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू म्हणजे सोफा सेट आहे, सेंटर टेबल आहे, 2 चेअर्स आहेत. हा संपूर्ण सोफा आपण इकडच्या लोकल कम्युनिटीकडनं बनवून घेतो, गावातल्या लोकांकडनं बनवून घेतो. हा संपूर्ण सागाचा असा सोफा आहे. इथून थोडंसं पुढे आलात तर या ठिकाणी टीव्ही युनिट आहे आणि 32 इंचाचा टीव्ही म्हणजे स्मार्ट टीव्ही पण दिलेला आहे. आणि त्याचबरोबर छोटीशी गोष्ट रादर म्हणजे आम्ही खूप त्याच्यातनं विचार केल्यानंतर आणि बऱ्याचशा फीडबॅक नंतर आम्हाला असं सांगितलं की एक ड्राय स्टँड तुम्ही जरूर द्या, म्हणून हा ड्राय स्टँड दिलेला आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे तुम्हाला याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येईल. या हॉलमधून पुढे गेलो की किचन आहे. हे किचन पण छान किचन आहे, प्रशस्त असं किचन आहे आणि किचन हे संपूर्ण मॉड्युलर किचन आहे. 8 फुटाचा प्लॅटफॉर्म आहे, खाली ड्रॉवर सिस्टम आहे आणि हे संपूर्ण किचन आणि या बंगल्यातलं जे फर्निचर आहे हे आपली फॅक्टरी बनवते. ही फॅक्टरी आपली दापोलीमध्येच आहे. प्रोमक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आमची जी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते याचं उत्पादन करतं. आणि किचन मध्ये जवळजवळ 25 वर्ष कार्यरत असलेली ही कंपनी अत्यंत सुंदर असे किचन बनवते. स्मूथ ऍक्शन्स असतात आणि उत्तम उत्पादन करण्याकडे तो मानस असतो. ह्या बंगल्यामध्ये अजून एक खासियत अशी आहे की याला किचन मधनं एक वेगळं डोअर दिलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता बाहेर, तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये फेरफटका सुद्धा मारू शकता. त्याचबरोबर आपण एक फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन दिलेलं आहे. हायरचं चांगल्या ब्रँडचं मशीन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर 170 लिटरचा फ्रीज सुद्धा दिलेला आहे. मला एक खासियत तुम्हाला याच्यामध्ये स्पेशली सांगायची ती म्हणजे हॉल मधले हे आपले कोनाडे. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी कोनाडे आहेत आणि ह्या कोनाड्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत, मग देव असतील किंवा देवांच्या छोटी किंवा अजून काही गोष्टी असतील त्या तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. कोनाडे हा आपला जुना कोकणातला कन्सेप्ट आहे आणि जो आम्ही एस्पेशली ह्या ठिकाणी प्रत्येक आपल्या प्रकल्पामध्ये राबवलेला आहे. हॉलमधून आपण आता राईट साईडला गेलो तर त्याच्या आधी एक कॉमन टॉयलेट येतं. याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला खास करून नमूद करायची की 1 BHK मध्ये सुद्धा आपण 2 टॉयलेट दिलेली आहेत. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे माणसं जास्त आली तरी तुमचं काही अडणार नाही. आणि इथून आतमध्ये आलो की प्रशस्त अशी बेडरूम आहे. तुम्ही जर आतमध्ये पाहिलं तर ही बेडरूम खूप सुंदर आहे. बेडरूमला या ठिकाणी मोठी विंडो आहे. त्याचबरोबर एक जर जी वॉल आहे ती खास करून संपूर्ण अशी चिऱ्याची वॉल आहे. याच्यामुळे काय होतं, एक वेगळा रस्टिक लुक त्याला येतो आणि त्याचबरोबर आतमध्ये कूल जाणवतं. म्हणजे तुम्ही जर समर सीझन मध्ये आलात तर चिऱ्याची जी प्रॉपर्टी आहे की आतमध्ये थंडावा जाणवतो, ही त्याची खास खासियत आहे. म्हणजे आतमध्ये आल्यानंतर बेडरूम जर पाहिली तर प्रशस्त अशी बेडरूम आहे, भरपूर वारा आहे आणि त्याचबरोबर ड्रेसिंग टेबल सुद्धा दिलेलं आहे आणि एक अटॅच त्याला टॉयलेट पण आहे. असा हा बंगला आहे की जर तुम्ही बाहेर आलात
तर बाहेर हा जो संपूर्ण बंगल्याचा जो गार्डनचा भाग आहे तो गार्डनचा भाग पण खूप सुंदर आहे आणि हा बंगला कमीत कमी 2 गुंठ्यामध्ये आपण बांधलेला आहे, ज्याच्यामध्ये 630चं बांधकाम आणि उरलेली जे साधारण 1400 ते 1500 स्क्वेअर फूट जागा ही आपल्याला गार्डन मध्ये मिळते। याच्यामध्ये तुमचं इंडिव्हिज्युअल पार्किंग येतं, म्हणजे तुम्ही गाडी आतमध्ये आणल्यानंतर तुम्ही संपूर्णपणे बंगल्याला फेरफटका मारू शकता, एवढं मोठं गार्डन आहे। 1 BHK बंगला हा खरोखर सुंदर बंगला झालेला आहे याच्यामध्ये। आणि या बंगल्याची जी पर्टिक्युलरली प्राइस आहे, बऱ्याच जणांना म्हणजे व्हिडिओमध्ये मला कमेंट्सही येतात की तुम्ही प्राइस कोट करत नाही, पण आज मी तुम्हाला सांगतोय की हे जे पर्टिक्युलरली इंद्रधनू मधले 1 BHK बंगलोज आहेत हे संपूर्ण फर्निचर सहित आहेत आणि याची जी सुरुवात आहे, म्हणजे याची जी कॉस्ट प्राइस आहे ती साधारण 42 ते 43 लाखापासून सुरुवात होते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एनए प्लॉटिंगचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 7/12 हा तुमच्या नावाने होणार आहे। त्याच्यामुळे आता आपले ह्या इंद्रधनू प्रकल्पामध्ये म्हणजे पहिल्या फेज मध्ये आता 3 बंगले अवेलेबल आहेत 1 BHKचे। तुम्ही लवकरात लवकर आपली पसंती दाखवू शकता आणि हा 1 BHK बंगला घेऊ शकता। आता आपल्या इंद्रधनू साईट वरती म्हणजे कोकणात रादर खूप चांगला पाऊस पडतोय, इंद्रधनू साईट वरती भरपूर पाऊस पडतोय, संपूर्ण सृष्टी हिरवीगार झालेली आहे। त्याच्यामुळे मी अवश्य तुम्हाला सांगेन की लवकरात लवकर आपल्या इंद्रधनू प्रकल्पाला भेट द्या आणि 1 BHKचा बंगला रादर आपल्याकडे 2 BHK आणि 3 BHK सुद्धा आहेत। तुम्हाला जो बंगला आवडेल तो निश्चितच तुम्ही इंद्रधनू प्रकल्पामध्ये घेऊ शकता। आता आपण जिथे उभे आहोत तो आपला संपूर्ण ऍडिशनल अम्युनिटीजची स्पेस आहे आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करायची की या ऍडिशनल अम्युनिटीज मध्ये आता आपण स्विमिंग पूलचं काम सुरू केलेलं आहे। साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि या साईडला आपलं क्लब हाऊस असणार आहे। क्लब हाऊसला थोडासा वेळ लागेल, पण त्याच्या आधी आपण स्विमिंग पूलचं काम करतोय, इथलं जे गार्डन आहे ते पण छान प्रकारे विकसित करतोय। अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आता या इंद्रधनू विलेज प्रकल्पाला आपल्याला ICICIने APF करून दिलेलं आहे। त्याच्यामुळे लोन अत्यंत ICICIचं लोन तुम्हाला अत्यंत इझिली मिळू शकणार आहे। राधा तुम्ही कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला जाऊ शकता, पण ICICIच्या APF मुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होणार आहे की तुम्हाला फक्त तुमचे कागदपत्र दाखवायचे, बाकी संपूर्ण प्रोजेक्ट हा त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे। ही सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन, इंद्रधनू प्रकल्पाला लवकरात लवकर भेट द्या आणि आपलं ड्रीम हाऊस म्हणजेच आपलं स्वप्नातलं घर अवश्य बुक करा। धन्यवाद। तर मंडळी, कसं वाटलं हा बंगला? तुम्हाला सुद्धा हा बंगला आपला असावा असं वाटतंय ना? जर तुम्हाला सुद्धा हा बंगला आपला असावा असं वाटत असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत त्या क्रमांकांवर संपर्क साधा। तिथे तुम्हाला थेट माहिती दिली जाईल, कुठल्या कुठल्या बँकांकडनं लोन होऊ शकतं याविषयी माहिती दिली जाईल, इथे नेमकं कसं यायचं या संदर्भातली माहिती दिली जाईल। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, कोकण म्हणजे स्वर्ग, कोकणातली लाल माती, हिरवा निसर्ग, निळाशार समुद्र, उंचच उंच पसरलेले या ठिकाणचे पर्वतरांगा, एका शब्दामध्ये आपल्याला कोकणाचं वर्णन करता येईल ते म्हणजे उत्तुंग ते अथांग। एकीकडे उंचच उंच पर्वतरांग आणि दुसरीकडे निळाशार समुद्र आणि त्यामध्ये पाचूच्या बेटामध्ये असावं अशा प्रकारचा एखादा मोती असावा अशा प्रकारचा तुमचा सुंदरसा 1 BHKचा बंगला। तो जर का हवा असेल तर या क्रमांकांवर संपर्क साधा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।